सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण संत श्रेष्ठ बसवलिंग महाराजाच्या अभंगवाणीचं चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे। स्मरण करा हो मनी भाव धरा हो, संसार सागर भक्ती बळे तरा हो। अभ्राची सावली तैसी संपदा भुली, साच नोहे वश्य करा गुरु माऊली। विषय मदा हो काय भुलला सदा हो, टाळी वाजुनी मुखी शिवनाम वदा हो। बसवलिंग तुम्हा हेची हित सांगतो, सर्व जग ब्रह्म व्हावे हेची मागतो। या 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज तुम्हाला जर आनंदानं जीवन जगायचं असेल, समाधानानं जीवन जगायचं असेल, समाधानपूर्वक संसार करायचा असेल, समाधानपूर्वक आनंददायी व्यवहार करायचा असेल, आनंददायी नोकरी करायची असेल, आनंदानं शिक्षण घ्यायचं असेल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, हे चतुर्सूत्री बसवलिंग महाराज सांगतात। हे 4 गोष्टी जर तुम्ही आयुष्यामध्ये फॉलो केलो, ते आत्मसात केलो, तर तुम्हाला जीवनामध्ये तुमचं कसलंही संकट येऊ, कशीही परिस्थिती येऊ, तुमच्या अंतःकरणातली शांतता, तुमच्या अंतःकरणातलं समाधान, तुमच्या अंतःकरणातला आनंद, यापासून तुम्हाला कोणीही पराडमुख करणार नाही। तर पहिलं सूत्र काय? स्मरण करा हो मनी भाव धरा हो। स्मरण करा म्हणतात महाराज। स्मरण कुणाचं करा? भगवंताचं स्मरण करा। भगवंत कसा आहे, ज्याचं स्मरण करायचं ते कसं आहे आधी समजून घेणं गरजेचं आहे। आपण घरी राहतो, घरपट्टी द्यावी लागते, आपल्या घरात 4 बल्ब असतात, त्याला लाईट बिल महिन्याला भरावं लागतं, आपल्या घरी नळाला पाणी येतं, त्या नळाचं पाणी बिल भरावं लागतं। पण या विश्वाचा पसारा, सूर्य कितीतरी लाखो वॅटची लाईट देते। आजारी माणसाला ऑक्सिजनचं सिलेंडर लावलं तर 4-5 हजार रुपये खर्च येतो, पण सूर्य लाखो करोडो वॅटची लाईट फुकट देतो, प्रकाश आपल्यासाठी। ज्या सूर्यप्रकाशातच प्रकाश संश्लेषण होतं, वनस्पती त्यांचं अन्न तयार करतात आणि तुम्हाला आणि आम्हाला खाण्यासाठी अन्न मिळतं। कशामुळं? सूर्यप्रकाशामुळं। त्याचं किती आपण बिल भरतो? सूर्यप्रकाश कुणाच्या सत्तेनं आहे? भगवंताच्या सत्तेनं आहे, परमेश्वराच्या सत्तेनं सूर्यप्रकाश तो। नळाला पाणी येतं तर त्याचं आपल्याला बिल भरावं लागतं। पाऊस पडतो, नद्या भरून वाहतात, जमिनी सुजलाम सुफलाम होतात, आपण पावसाचं काही बिल भरतो का? पाऊस भगवंताच्या कृपेनं पडतो, भगवंताच्या सत्तेनं पडतो। आपल्याला दिवसभर ऑक्सिजन सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत किंवा 24 तासात 21,600 श्वास आपण घेतो। एवढं ऑक्सिजनचे आपण किती पैसे भरतो? कृत्रिम ऑक्सिजन लावायचं म्हणजे 4 ते 5 हजार रुपये लागतील आपल्याला
अंदाजा. पण दिवसभर एवढे जगातले 7 कोटी मनुष्य, प्राणी, सर्वांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा कोण करतो? निसर्ग करतो, परमेश्वर करतो. ही पृथ्वी जी आपल्याला राहण्यासाठी मोफत दिलेली आहे, तिथं आपल्याला खेळायला ग्राउंड आहे, करायला शेती आहे, हे जे सर्व विश्व संचलन करणारी जी शक्ती आहे त्याचं नाव परमात्मा आहे. तीच शक्ती आपल्या हृदयात वसलेली आहे आत्मरूपानं. तीच शक्ती विश्वात आहे परमात्मा रूपानं. त्या शक्तीचं स्मरण करायचं आहे. झोपेतून उठल्या उठल्या शिवाय नमः, भगवंता तुझ्या कृपेनं माझ्या या देहाला पूर्ण विश्रांती मिळालेली आहे आणि तुझ्या कृपेनं मी उठलो आहे. भगवंताचं स्मरण करून उठायचं आहे. पहिलं पाऊल अंतरुणावरून पलंगावून खाली जमिनीवर ठेवताना जमिनीला नमस्कार करायचे, शिवाय नमः. स्मरण करून पाऊल ठेवायचं आहे. प्रत्येक कार्य करताना ज्याच्या सत्तेनं सर्व विश्वाचा व्यवहार चालतो त्याचं स्मरण करायचं आहे. पुन्हा ब्रशला पेस्ट लावलं, शिवाय नमः, भगवंताला अर्पण करून पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर स्नान करताना प्रत्येक तांब्या डोक्यावर पाण्याचा घेताना शिवाय नमः, शिवाय नमः, भगवंताचं नामस्मरण करत पाणी घ्यायचं आहे. स्नान झाल्यानंतर भगवंताची प्रार्थना करायची आहे. गळ्यात इष्टलिंग असल्यास इष्टलिंगाची पूजा करायची आहे. आणि एकच प्रार्थना, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वांना सुखी ठेव. सर्वे सन्तु निरामयाः, सर्वांचं आरोग्य उत्तम ठेव. सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वांचं कल्याण झालेलं मला या डोळ्यानं पाहायला मिळू दे. मा कश्चित दुःख भाग भवेत, आणि किंचितही जगातल्या कोणत्याही प्राण्याच्या वाट्याला किंचितही दुःख येऊ नये अशी प्रार्थना करून पूजा करायची आहे. आणि जेवताना पहिल्या घासाला ईश्वराला ताट अर्पण करून भगवंता तुझा प्रसाद घेत आहे, शिवाय नमः म्हणत प्रत्येक घासाला शिवाय नमः म्हणल्याला तर चांगलंच आहे, पण एकदम ते होणार नाही. जेवण सुरू करताना शिवाय नमः म्हणा, मध्यभागी शिवाय नमः म्हणा, आणि जेवण संपत असताना शेवटच्या घासाला शिवाय नमः म्हणा. आणि भगवंता तू माझ्या प्रसादाची व्यवस्था केलास म्हणून त्याचं स्मरण ठेवा. पुन्हा गाडीवर बसताना, गाडी चालू करताना भगवंताचं स्मरण, भगवंता तुझ्या सत्तेनं मला ही मोटरसायकल आहे, ही कार आहे, शिवाय नमः, भगवंता तुझं स्मरण करून ती गाडी चालू करा. स्मरण करून नोकरीच दुकानचं खातं आहे, खातं उघडल्या शिवाय नमः म्हणा. पुन्हा खातं बंद करताना एकदा शिवाय नमः म्हणा. कुठलंही अभ्यासाला बसताना भगवंता तुझ्या कृपेनं मी अभ्यासाला बसलो आहे, शिवाय नमः, तुझं नाव घेऊन बसतो. अभ्यास मध्यंतर आली, भगवंताचं स्मरण करा. अभ्यास संपला, भगवंता 3 तास माझ्याकडून अभ्यास करून घेतलास, तुझी कृपा आहे, शिवाय नमः म्हणा. स्मरण करा हो, मनी भाव धरा हो. मनामध्ये भगवंताच्या कृपेचा भाव ठेवा. प्रभो तुझ्या कृपेनं सर्व काही होत आहे असा भाव ठेवा. पुढं म्हणतात, संसार सागर भक्ती बळे तरा हो. संसार, पत्नी, मुले, बाळ, या संसारातल्या प्रत्येक माणूस परमेश्वराच्या रूपानं नटलेला आहे असा भाव ठेवा. स्मरण करा हो, मनी भाव धरा हो. भाव का ठेवा? माझ्या हृदयात भगवंत आहे, मला भेटणाऱ्या माणसाच्या हृदयात भगवंत आहे, पत्नीच्या रूपात तो विद्यमान आहे, मुलाबाळाच्या रूपात विद्यमान आहे, मी दुकानदार असलो तर तो ग्राहकाच्या रूपात विद्यमान आहे. आणि हा व्यवहार भगवंतच माझ्याकडून करून घेत आहे
इथं माझं करते पण काहीच नाही. तुची करता करविता देवा अवघी तुझी सत्ता. आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रदोरी तुझ्या हाती. देवा, संसार तुझाच आहे. तुलाच अर्पण केलेलं हे शरीर तुझंच आहे, मन तुझंच आहे, ही वाणी तुझंच आहे आणि माझं मी पण सुद्धा तुझंच आहे. तू जसं माझ्याकडून काम करून घेशील तसं मी काम करेन. फायदा झाला भगवंता तुझा आहे, घाटा झाला तुझा आहे, इथं माझं काही नाही, सर्व काही तुझं आहे. अशा भक्ती भावानं संसार सागर तरा. सर्व काही भगवंताचंच आहे. फायदा झाला देवा तुझा म्हणलं तर हुरळून नाचायचं काही काम नाही. घाटा झाला म्हणून नाराज होऊन बसायचं काही काम नाही. सगळं देवाचंच आहे म्हणल्यावर देवानं ज्याला जितके दिवस ठेवायचे तितके दिवस त्याला ठेवील. ज्याचं आयुष्य संपलं त्याला घेऊन जाईल. तिथं देवा तुझी इच्छा. प्रत्येक गोष्टीत भगवंता तुझी इच्छा. या गोष्टीनं हे पहिलं सूत्र आहे. भगवंताचं स्मरण करायचं आणि सर्व करता करविता भगवंत आहे या भावानं संसारात राहायचं. हे आनंदी जीवनाचं पहिलं सूत्र. पुन्हा दुसरं सूत्र सांगतात, अभ्राची सावली तैशी संपदा भुली. साचनो हे वश्य करा गुरु माऊली. ही पैसा, धन, संपत्ती ही जशी आभाळ आल्यानंतर सावली पडते, सूर्य झाकला जातो, ती किती वेळ? थोडा काळ असतो आणि पुन्हा अजून सूर्यप्रकाश येतो. जशी ढगाची सावली शाश्वत नसते तसं पैसा संसारात येतो जातो. तर संपत्ती, एवढी प्रॉपर्टी आहे, एवढे एकर शेत आहे, एवढे दुकानं आहेत, एवढी मोठी नोकरी आहे, एवढी मला पगार आहे, असा अभिमान करायची गरज नाही. अभ्राची सावली तैशी संपदा भुली. ढगाच्या सावलीसारखी ही संपदा आहे, ती येणारी आहे आणि निघून जाणारी आहे. त्याचा गर्व करू नका. मग गर्व जर करायचं नसलं, गर्वच येऊ नये जर असं मला वाटत असलं तर पुढे उपाय सांगतात, साचनो हे वश्य करा गुरु माऊली. ही धन संपत्ती तर निघून जाणारी आहे हो, पण हे शरीर सुद्धा एका दिवशी निघून जाणार आहे. मग ह्याचा जर अभिमान तुम्हाला नष्ट करायचा असेल तर सद्गुरूच्या चरणी नतमस्तक व्हा. गुरु माऊलीला म्हणा, कर्मणा मनसा वाचा गुरुवे भक्ती वत्सलाः. शरीर प्राण अर्थच सद्गुरुभ्यो निवेदिता. हे गुरु महाराज, मी तुम्हाला शरण आलो आहे. माझं शरीर, माझं मन, माझी वाणी, माझा प्रत्येक श्वास, माझं मी पण तुमच्या चरणी समर्पित आहे. माझी धन संपत्ती सर्व काही तुमचं आहे. या भावानं सद्गुरूला शरण जा. सद्गुरूला शरण झाल्यानंतर सगळं गुरु महाराजाचं आहे. तुम्हाला संपत्तीचा, धनाचा अभिमान येणार नाही. हे आनंदी जीवनाचं दुसरं सूत्र आहे. आता तिसरं सूत्र सांगतात महाराज, विषय मदाहो काय बोलला सदाहो. टाळी वाजुनी मुखी शिवनाम वदाहो. विषय 5 विषय: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. मला जर चांगलं प्रवचन करता येतंय, मला जर चांगलं बोलता येतंय, विषय मदाहो. मद म्हणजे माज आणणारे, अभिमान आणणारे. मला जर चांगलं बोलता येते, मला जर चांगलं प्रवचन करता येते, तर त्या ठिकाणी मी मोठा वक्ता आहे, माझा सन्मान झाला पाहिजे, असा भाव ठेवणं हे दुःखाचं कारण आहे. म्हणून मनमत म्हणे ही वाणी लावी देवाचे कारणी. तुका म्हणे ही वाचा वाहिली अनंता. बोलावयाचे आता काम नाही.
तुकाराम महाराज म्हणतात, ही तुका म्हणे ही वाचा वाहिली अनंता, त्या अनंताला मी समर्पित केलेली आहे. इथं बोलायचं आता काम माझं नाही. सका भगवंत वाचा त्याची, तो भगवंत जसं बोलविल तसं मी बोलत आहे. इथं माझं कर्तृत्व काहीच नाही. मग हा शब्द विषय तुम्हाला मद आणणार नाही, अभिमान आणणार नाही, माज आणणार नाही. दुसरा कोणता आहे? शब्द स्पर्श. सौंदर्याचा अभिमान, मी सुंदर आहे अभिमान करणं, दुसऱ्याला तुच्छ लेखणं, त्वचेचा गुण आहे स्पर्श, सौंदर्याचा अभिमान. आणि अभिमान आला की माणूस दुसऱ्याला कमी लेखतो. याकरिता महाराज म्हणतात, हे विषय अभिमान आणणारे. भगवंता तुझं हे सौंदर्य तुझंच आहे, हे रूप तुझंच आहे, नव्हे मी तुझाच आहे. रस, जिभेला आवडलं गुलाबजामुन, कितीही गुलाबजामुन खायचं नाही. जे गुलाबजामुन आलं तरी भगवंता तुझा प्रसाद आहे, चटणी रोटी आली तरीही तुझा प्रसाद आहे. रस विषयाच्या मागे लागायचं नाही. शब्द स्पर्श रस रूप, डोळ्यानं जे पाहू वाटलं ते पाहत राहणं. कारण एखादी वस्तू आवडली म्हणून त्याच्यातच वेड होऊन न जाणं. रूप विषय डोळ्याचा विषय आहे. डोळ्यानं जे धर्मानं शास्त्रानं जे सांगितलंय पहा ते बघायचं, जे बघू नका म्हणून सांगितलंय ते बघू नये. शेवटची गंध, सुगंध. प्रत्येक कर्माचा, हाताने केलेल्या कर्माचा सुगंध आला पाहिजे. सुगंध म्हणजे हातानं लोकांचं कल्याण झालं पाहिजे, लोकांच्या जीवनाची उन्नती करता आली पाहिजे. आपल्या शरीरानं, मनानं, वाणीनं कुणाला दुःख होईल असं न वागता स्वतः जिजूनी चंदनाने दुसऱ्याशी गंध द्यावा. चंदनासारखं जिजून सुगंधी आयुष्य झालं पाहिजे. हे विषय पाची विषयात अडकून त्याचा अभिमान करणं म्हणजे मद आणणार आहे, माज आणणार आहे. मग महाराजाच्यासाठी उपाय काय? टाळी वाजूनी मुखी शिवनाम वदाहो, सतत शिवाय नमा म्हणा तुम्ही. शब्द वापरताना शिवाय नमा म्हणून बोला. कुणाला बोलायचं असलं शिवाय नमा म्हणून बोला. सुरुवात करताना शिवाय नमा म्हणा, मध्यंतरी शिवाय नमा म्हणा, शेवटी शिवाय नमा म्हणा. म्हणजे तुमच्या मुखानं अपशब्द जाणार नाही. झोपीतून डोळे उघडायच्या आधी शिवाय नमा म्हणा. जग पाहत असताना शिवाय नमा म्हणा. झोपत असताना शिवाय नमा म्हणून डोळे झाका. शब्द स्पर्श प्रसाद घेताना जे काही असेल ते शिवाय नमा म्हणून घ्या. टाळी वाजूनी मुखी शिवनाम वदाहो, भगवंताचं नाम घ्या. हे आनंदी जीवनाचं तिसरं सूत्र. सर्व विषय भगवंताला अर्पण करणे आणि त्याचा प्रसाद घेणे. शेवटी बसवलिंग महाराज आनंदी जीवनाचं चौथं सूत्र सांगतात. बसवलिंग हेची तुम्हा हित सांगतो, सर्व जग ब्रह्म व्हावे हेची मागतो. बसवलिंग महाराज हिताची गोष्ट सांगतात. माझ्या हृदयात आत्मा आहे आणि सर्व प्राणी मात्राच्या हृदयात माझाच आत्मा आहे. म्हणून माझ्याकडून कोणत्याही जीवाला दुःख न झालं पाहिजे. कोणी मला चिमटा घेतल्यानंतर मला जसं दुःख होतं तसं मीही त्याला चिमटा घेतल्यानंतर दुःख होईल. मला कोणी फसवल्यानंतर मला जसं दुःख होतं तसं मी दुसऱ्याला फसवल्यानंतर दुःख होईल. प्रत्येक गोष्ट करताना माझा भगवंत सर्व प्राणी मात्राच्या हृदयात वसलेला आहे. या भावनेनं कर्म करणं, या भावनेनं जीवनामध्ये आचरण करणं. सर्व जग ब्रह्म व्हावे हेची मागतो. ओम शांती शांती शांती.